नमस्ते फ्रेंड्स. आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीजमध्ये पोह्याचे बॉबी पापड बनवतोय. हे पापड खायला तर अतिशय चविष्ट असेच लागतात. शिवाय लहान मुलांना हे पापड अतिशय आवडतात. ज्या वेळेला मुलं कुरकुरे खाण्याचा किंवा चिप्स खाण्याचा हट्ट करतात, त्यावेळेला तुम्ही असे हे बॉबी पापड मुलांसाठी तयार करून देऊ शकता. हे पापड एकदा बनवल्यानंतर वर्षभर आरामशीर टिकतात. अजिबात खराब होत नाहीत. तळल्यानंतर अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत. शिवाय दुप्पट असे हे पापड फुलून तयार होतात, खुसखुशीत होतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत बरं का. त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे. म्हणूनच व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करून टाका. चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता मस्त अशा कुरकुरीत पोहा पापड रेसिपीला सुरुवात करूयात. पोहेचे हे बॉबी पापड बनवण्यासाठी इथे मी रेग्युलर आपण जे नाश्त्यासाठी पोहे बनवतो ना, तर तेच पोहे वापरलेले आहेत. पोह्यांमध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो साफ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित असे चाळूनसुद्धा घ्यायचे आहेत, जेणेकरून पोह्यांमध्ये जर का काही कचरा असेल, धूळ असेल तर ती निघून जाईल. एक मोठं पातेलं भरून मी इथे पोहे घेतलेले आहेत. आता हे पोहे आपल्याला अगदीच कमी गॅसवरती कुरकुरीत होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हातांनी चुरले जातील अशा पद्धतीने आपल्याला हे पोहे जे आहेत ना, तर ते कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजून घेत असताना आपल्याला गॅस वाढवायचा नाही आहे. त्यामुळे सतत हलवत एकसारख्या रंगावरती आपल्याला हे पोहे जे आहेत ना, तर ते कुरकुरीत होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. साधारणतः 10 मिनिटांमध्येच हे पोहे व्यवस्थित भाजून सुद्धा होतात. असे हे पोहे भाजून घेत असताना मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे की पोहे कुरकुरीत भाजले जात आहेत ना, तर इथे एवढी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर संपूर्णपणे हे पोहे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. थंड होण्याकरिता एखाद्या मोठ्या परातीचा किंवा ताटाचा वापर करा शक्यतो. म्हणजे हे पोहे पटकन थंडसुद्धा होतात आणि यामध्ये बाष्पीभवन न होता अगदी सुटसुटीत असे हे पोहे आपले इथे छान गार होतील. चमच्याच्या मदतीने थोडेसे हे पोहे पंख्याच्या हवेखाली असे पसरून घ्यायचे आहेत. म्हणजे गरम असल्यामुळे त्यांना वाफ वगैरे येणार नाही आणि ते ओलसर असे होणार नाहीत, तर एवढी काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित हे पोहे थंड झाल्यानंतर आपल्याला अशा हातांनी चुरून पाहायचे आहेत. छान असे हातांनी चुरले जात आहेत, म्हणजे मिक्सरमध्ये याची मस्त अशी पावडर बनून तयार होणार आहे. जितके मावतील तेवढे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे घालून घेते. तुमच्याकडे जर का छोटं मिक्सरचं भांडं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पोहे बारीक करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला हे पोहे बारीक करून घेतल्यानंतर 0 नंबरच्या चाळणीने इथे चाळून घ्यायचे आहेत. म्हणजे पावडर फॉर्ममध्ये आपल्याला हे पोहे इथे तयार करून घ्यायचे आहेत. चाळून घेतल्यानंतर उरलेली जी काही कणी आहे तर ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पोह्यांचं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. चला तर सर्वच इथे मी पोह्याची पावडर चाळून घेते. सर्वच पोह्यांचं इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी हळद घेतलेली आहे. त्यानंतर भाजलेली ओवा जिऱ्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. हिंग घालायचा आहे आणि पापडखार घालायचा आहे आपल्याला अर्धा चमचा. त्यानंतर मीठ घालायचं आहे. पापडखार घातल्यामुळे पापड हलके फुलके आणि मस्त खुसखुशीत बनवून तयार होतात. हिंग घातल्यामुळे पापडांना अगदी मस्त अशी चव येऊन जाते. जिरा पावडर आणि ओवा पावडर जी आहे ना, तर ती मी अगोदरच तयार करून ठेवलेली होती. तुम्ही जर का आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आता हे सर्व जे पावडर मसाले आहेत ना, तर ते आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे यामध्ये तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मसाले पाणी घालण्याच्या अगोदरच पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे मीठ वगैरे जे आहे ना, तर ते एकाच बाजूला जाणार नाही. थोडंसं हातांनी मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याचा सैलसर असं हे पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे. गरम पाणी वगैरे करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. नॉर्मल आपल्याला पाण्यामध्येच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. अगदी या फॉर्ममध्ये आपल्याला हे पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी घालून आपल्याला हे सर्व जे पोह्यांचं पीठ आहे ना, तर ते भिजवून घ्यायचं आहे. कारण भरपूर पाणी यामध्ये बसतं सुरुवातीला. तर अंदाज घ्यायचा आहे पाण्याचा. खूप जास्त पातळ किंवा सैल आपल्याला हे पीठ भिजवायचं नाही. नाहीतर मग पापड जे आहेत ना, तर ते सुद्धा पातळ असे बनून तयार होतील आणि पापड पातळ तयार झाल्यामुळे काय होतं ना, की ते तळल्यानंतर तेलकटसुद्धा होऊ शकतात. त्यामुळेच इथे आपल्याला सैलसर असं पीठ भिजवायचं नाही. थोडंसं घट्टसर असंच इथे आपल्याला पीठ भिजवायचं आहे. साधारणतः 3 ते 3.5 ग्लास इतकं पाणी इथे मला एवढं सगळं पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे. हातांनी अशा पद्धतीने मऊसूत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. पीठ खूप जास्त असल्यामुळे इथे मी 2 ते 3 भागांमध्ये असं हे पीठ इथे सेपरेट करून घेतलेलं आहे. जेणेकरून मळण्यासाठी खूप सोपं होऊन जाईल आणि मऊसूत असं आपल्याला हे पीठ इथे तयार करता येईल. मळून घेतलेलं हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटं असंच बाजूला झाकण ठेवून द्यायचं आहे.
10 ते 15 मिनिटांमध्येच आपल्या इथे हे पीठ मस्त असं बनून तयार झालेलं आहे. चकलीच्या साच्यामधील अशा पद्धतीची जी प्लेट असते ना, तर ती प्लेट आपल्याला हे पापड बनवण्यासाठी वापरायची आहे. मावेल तितकं पीठ आपल्याला या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये मिश्रण भरत असताना मध्ये हवेचा गॅप वगैरे राहता कामा नये, असंच आपल्याला दाबून दाबून हे पीठ इथे भरून घ्यायचं आहे. साचा इथे मी सेट करून घेते आणि एखाद्या प्लास्टिकच्या कागदावरती हे असे पोह्यांचे बॉबी पापड घालून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर का ऊन अवेलेबल नसेल तर काहीच हरकत नाही आहे. हे पापड घरातच फॅनखाली सुद्धा वाळतात, त्यामुळे कुठल्याच पद्धतीची काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. एखाद्या दिवशी तुम्ही ह्या पापडांना ऊन देऊन ठेवा, म्हणजे ते वर्षभर आरामशीर हवाबंद डब्यामध्ये टिकायला मदत देखील होते. मस्त असे अगदी पंख्याखाली वाळणारे हे आपले बॉबी पापड इथे बनवून तयार होतात. लहान मुलांना तर खूपच आवडतात, तुम्हाला कायच सांगू. तुम्ही कधी बनवले नसतील आजपर्यंत तर नक्की हे पापड बनवून बघा. मुलं तर अतिशय खुशच होऊन जातात. शिवाय वर्षभराचा कुरकुरे आणि चिप्सचा जो काही ताण आहे ना, तर तो सुद्धा निघून जातो. कारण बऱ्याच वेळेला काय होतं ना, की मुलं एकमेकांचं पाहून चिप्स आणि कुरकुरे खाण्याचा हट्ट करतात. तर असे हे पापड एकदा घरी बनवून ठेवले ना, तर मुलं हट्ट करण्याचं सुद्धा विसरून जातात. अगदीच फटाफट काहीच वेळामध्ये कुठलीही पूर्वतयारी न करता हे पोह्यांचे बॉबी पापड इथे बनवून तयार होतात. तुम्ही जर का कधी असे हे पापड बनवले नसतील तर जरूर करून पहा. ओढणीच्या मदतीने तुम्ही हे पंख्याखाली वाळणारे पापड झाकण यामध्ये ठेवू शकता. झाकण ठेवून सुद्धा हे पापड अगदी मस्त 2 दिवस फॅनखाली सुद्धा सुकतात. सुकल्यानंतर असे हे पापड इथे बनवून तयार झालेले आहेत. रंग आणि टेक्स्चर तर तुम्ही पाहू शकताय, काय मस्त असं आलेलं आहे. उन्हामध्ये हे पापड चांगल्या पद्धतीने वाळवून घेतले ना, की वर्षभर हा पदार्थ अजिबात खराब होत नाही, आरामशीर टिकतो. भरपूर असे अगदी थोड्याच पोह्यांमध्ये हे बॉबी पापड बनवून तयार होतात. पापड खार घातल्यामुळे हलके फुलके असे हे खुसखुशीत पापड बनवून तयार होतात. चला तर लगेच तळूनसुद्धा बघूयात. तर इथे मध्यम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त कडक तेल तापवायचं नाही. मध्यम तेल गरम झाल्यानंतर यामध्ये हे असे पापड सोडून घ्यायचे आहेत. पापड तुम्ही पाहू शकताय तेलामध्ये गेल्यानंतर अगदी दुप्पट असे फुललेले आहेत. शिवाय खुसखुशीत बनवून तयार होतात, तेलकट होत नाही. पावसाळ्यामध्ये तर हे पापड तळून खायला खूपच छान लागतात, चविष्ट लागतात. तुम्हाला जर का आजची ही पोहा पापड रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. खुसखुशीत असे हे पोह्याचे बॉबी पापड बनवायला देखील खूप सोपे आहेत आणि कमीत कमी साहित्यांमध्ये हे पापड बनवून तयार होतात. त्यामुळे फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. सोबतच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा. चला तर पुन्हा भेटूयाच अशाच मस्त अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय.